आपल्या सर्वांना कदाचित ही गोष्ट कधी ना कधी कानावर पडली असेल की ऑपरेशन मुस्कान हे दरवर्षी या महिन्यांमध्ये सर्व ठिकाणी राबवलं जातं आणि या ऑपरेशनमध्ये आता जे ऑपरेशन आपण करत आहोत ते 1 डिसेंबरपासून तर या डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत आपण ते चालवणार। या ऑपरेशनमध्ये हरवलेली जी मुलं असतात, लहान मुलं, ज्याच्यामध्ये खरं तर आपण गुन्हा दाखल करतो, त्याचा तपास करतो आणि त्याचबरोबर ज्याला आपण मिसिंग म्हणतो, असे मिसिंग असलेले, अल्पवयीन नसलेले परंतु 18 वर्षापेक्षा मोठे असलेले मुलं मुली, तर याच्यातल्या ज्या महिला आहेत, ज्या हरवलेल्या आहेत, यांचा शोध घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये या ऑपरेशन मुस्कानमध्ये राज्यभरामध्ये राबवली जाते आणि ती आपणही आपल्या पुणे शहरामध्ये यावेळी पूर्ण जोमात राबवणार आहोत। हे सगळं करत असताना आमच्याकडे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे जे युनिट आहे हे याच्यामध्ये जास्त हिरिरीने सहभाग घेऊन पूर्ण शहरामध्ये याचं कोऑर्डिनेशन आणि राबवण्याची प्रक्रिया ही जास्त यशस्वीपणे कशी घडून आणता येईल याच्यासाठी कार्यरत असतं। ही सगळी प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे सुपरवायझरी इन्चार्ज ऑफिसर संगीता जाधव मॅडम, ज्या पोलीस निरीक्षक म्हणून तिथं कार्यरत आहेत, तसेच एसीपी आपल्याकडील इंगळे साहेब आणि मुळीक साहेब, हे दोघं सुद्धा याच्यामध्ये सुपरविजन करणार आहेत। त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरती त्या पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि त्यांच्याकडे असणारा एक अधीनस्थ असा एपीआय किंवा पीएसआय दर्जाचा अधिकारी किंवा महिला अधिकारी आणि 3 ते 4 अंमलदार, हे सगळेजण ही ऑपरेशन मुस्कान राबवणार आहेत। या ऑपरेशनमध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हरवलेली मुलं, ज्यामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा मिसिंगची केस रजिस्टर्ड असेल, ते आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी फक्त पोलीस स्तरावर नाही तर याच्यामधील अशासकीय घटक जे आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो। या प्लॅटफॉर्मच्या मार्फतीने मी इनफॅक्ट अशा सगळ्या अशासकीय घटकांना सुद्धा आवाहन करेल की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी अत्यंत हिरिरीने याच्यामध्ये सहभाग घेऊन अशा हरवलेल्या, चुकलेल्या, आपल्या घरच्यांपासून दूर झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, त्यांना मदत करण्याची प्रक्रिया पार पाडाल। त्याचबरोबर ही सगळी प्रक्रिया करत असताना असे सिग्नलवरती, रेल्वे स्टेशनवरती, बस स्टॉपवरती फिरणारी जी, भटकणारी जी मुलं असतात यांच्या सुद्धा पार्श्वभूमीचा शोध घेऊन हा प्रयत्न केला जाणार आहे की त्यांना त्यांच्या घरापर्यंत आपण सगळेजण पोहोचवू शकू का।